खासदार बजरंग सोनवणे यांनी आज मस्साजोगमधील आंदोलनाला भेट दिली। पोलीस आरोपींचे सीडीआर का काढत नाही असा सवाल आता खासदार सोनवणे यांनी उपस्थित केलाय। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा अशी मागणी देखील आता खासदार सोनवणेंनी केली। पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली असल्याचा आरोपही सोनवणेंनी केलाय। देशमुखांना होणारी मारहाण कोण लाईव्ह पाहत होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मारेकरांना पळून जाण्यासाठी पैसे आणि गाडी पुरवली जाते ही बाब धक्कादायक असल्याचं देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे। ही जी घटना 28 मे 29 पासून जेवढे नावं सांगितले की पोलिसांचे त्याचे सीडीआर का तपासले नाहीत पोलिसांनी आतापर्यंत। वकील नेमत आता त्या पद्धतीने त्यांची वकील नेमणूक झालेली आहे। सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालवा असं म्हणणं आहे, तर ते म्हणतो सरकारने ते करावं, आम्ही फास्ट ट्रॅक साठी शिफारस करू। ज्या लोकांनी 6 तारखेला घटना घडताना मध्ये जीव होते, बाहेर जीव काही उभे होते, बाहेर असणारी ही कंपनी आणखी ज्यांनी काही ती रगी पुरविल्या, ज्यांनी गाड्या पुरविल्या, ज्यांनी पैसे पुरविले, असे ही सगळे लोक आहेत। तर या लोकांना सुद्धा त्याच्यात सहआरोपी केलं पाहिजे। तुम्ही सहआरोपी कारण जर नसेल तर तुम्ही काढा ना। समजा त्याचा नाही दिसला, तुम्हाला तुमच्या तपासामध्ये ही दिसला नाही, तर तो काढायचा अधिकार आहे ना। असे किती प्रकरण आहेत की जी परत पुन्हा सुटलेत। तर तुम्ही आज आमचं म्हणणं आहे की ह्यांनी केलंय आणि ह्यांचा याला सपोर्ट आहे, ते सिद्ध झालंय ना।